मला एक फोन येतो धर्मा प्रोडक्शन्स मधनं. भिकारी आतमधला मोबाईल लावायचा आयटम नाही घेऊ शकत आहे आपण. तुम्हाला सगळ्यांना रील माहिती आहे. गाडीचा सीट फिल्म मध्ये नाहीये. सो मित्रांनो, वेलकम टू दिस न्यू व्लॉग. आता पण तुम्हाला अंदाज आलाच असेल की काय आहे हा व्लॉग. हा व्लॉग आहे स्पेशल व्लॉग आहे. हा एकदमच लाईफ चेंजिंग व्लॉग आहे. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा असं काही लाईफमधल्या गोष्टी करत असतो तेव्हा मला करणसोबत व्लॉग करावासा वाटतो किंवा करावाच लागतो किंवा कारण की करण त्याचा पार्ट असतो. अर्टिगा आहे, रस्ता पण तोच आहे. तुम्हाला माहिती नाही म्हणून आता रस्ता दाखवू शकत नाही, पण रस्ता पण तोच आहे. अर्टिगा आहे. सो 2021मध्ये ही अर्टिगा नव्हती, माझी अर्टिगा होती तेव्हा, ही करणची अर्टिगा आहे. 2021मध्ये एक रील मी केलेला, अरिजित सिंग का कुछ भी कर लेकिन अरिजित सिंग मत लगा. करण इकडे बसला, मी इकडे बसलो. तुम्हाला सगळ्यांना रील माहिती आहे, त्याच्यामध्ये मला तिथे दाखवायची पण गरज नाही आहे. सो ऑल धिस स्टार्टेड, एक रीलची ताकद काय असू शकते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. ऑल दिस स्टार्टेड विथ अ रील. ती रील झाली ती तेव्हा एक 17 मिलियन होती जेव्हा ती 10 मिलियनच्या वरती गेलेली. नाही, 17 मिलियन, मला एक्झॅक्ट नंबर आठवत. 17 मिलियनला ती स्टॉप झालेली. त्यानंतर 2024मध्ये 24मध्ये अरिजित सिंगचा एक पॉडकास्ट बाहेर येतो. त्याच्यामध्ये अरिजित सिंग बोलतो की एक रील अशी आम्ही बघितली ती मला खूप आवडते वगैरे, आणि ती रील परत व्हायरल जायला चालू होते. मग ती 50-60 मिलियन जाते. मग मला एक फोन येतो धर्मा प्रोडक्शन्समधनं की तुम्हाला भेटायला बोलवलं आहे, तुला आणि करणला. आणि मग मी जातो आणि मग आम्हाला शशांक खेतान हे जे डिरेक्टर आहेत ते भेटतात आणि ते बोलतात की आपका ये जो रील है ये मैं फिल्म में यूज़ करना चाहता हूँ विथ कास्टिंग यू बोथ ऑफ यू. आणि फक्त माझ्या जागी वरुण धवन असेल आणि मी मागे असेल आणि करणच्या जागी असेल. सेम तसा सीन आहे. रिक्रिएट करायचा, बेसिकली रील नाही वापरायची, बट रील रिक्रिएट करायची, बट फिल्ममध्ये विच इज अ पार्ट ऑफ द स्टोरी जो आम्ही लिहिला आहे तसा, आणि आम्हाला तुम्हीच हवेत. अँड देन वी से येस ऑफकोर्स. आणि मग आम्ही जातो आणि तो सीन शूट करतो. आणि मग ते आम्हाला म्हणतात की अरे आम्हाला तुम्ही अजून थोडे सीनसाठी हवेत. मग आम्ही अजून काही सीन शूट करतो आणि एक फिल्म शूट होते. अँड दॅट्स हाव वी डू आवर फर्स्ट बॉलिवूड धर्मा डेब्यू बॉलिवूड फिल्म. ऑल्दो आम्ही काही हिरो नाही पिक्चरची, बट काय कॅमिओ बोलू शकतो, स्पेशल अपीरियन्स असं बोलू आपण ह्याला. स्पेशल अपीरियन्स असं बोलू आपण. सो पहिलं म्हणजे पुढे जायच्या आधी एवढंच सांगतोय की भाई प्लीज जाऊन फिल्म बघा आणि आम्हाला तुम्हाला टॅग करा. तुम्हाला कसं वाटलं हे जरा सांगा, बिकॉज तुम्ही नेहमी आम्हाला रीलवर बघता किंवा युट्यूबवर बघता, पण असं धर्माच्या फिल्ममध्ये असं नाव वगैरे आमचं येणार आणि असं फिल्ममध्ये म्हणजे वरुण धवनच्या बाजूला वगैरे आम्ही फालतुगिरी वगैरे करणार, ते सगळं कसं वाटलं ते प्लीज डेफिनेटली स्टोरी टाका आणि आम्हाला सांगा. येस, म्हणजे मिसाल फिल्म बघायला तर सनी संस्कारी की तुलसी कुमारी असं त्या फिल्मचं नाव आहे. आता कसं असतं लाईफ बघायचं, ह्याला जाऊन शूट करून आपल्याला झालं वर्ष झालं असेल, वर्षापेक्षा कमी झालं जे काय. बट आपण कधीच करण जोहरला भेटलो नाही, काय नाही. आता बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या प्रीमियरला मी करण जोहरला भेटलो. त्याची मी एक क्लिप टाकलेली ऑन इंस्टाग्राम. त्याच्या खाली लोक किंवा व्लॉगच्या खाली लोक बोलतात की भाई धर्मा फिल्म मध्ये येणार. आणि तो लोकांना माहिती आहे ऑलरेडी धर्मा फिल्म आपण केलेली आहे. आणि कसं बरोबर लाईफमध्ये गोष्टी होत राहतात, कशा बरोबर त्या अलाईन होत राहतात. आणि व्हॉट स्टार्टेड इन धिस कार ॲज अ रील मे एंडेड अप ऑन अ बिग स्क्रीन. आणि इथून नंतर आम्ही आता प्रीमियरला जाणार आहे. करण अनफॉर्च्युनेटली नाही आहे, मी कारण ऑलरेडी बाहेर असणार, ट्रॅव्हल करतोय तो. म्हणून मी बोललो की तुम्ही पण जाऊन बघा आणि मला टॅग करा, म्हणजे मला बघायला भेटेल आणि आल्यानंतर तर मी बघू. येस, मी सांगतो तुला किती सीन आपले ठेवले किती काढले. बट येस, कसं वाटतंय तुला पहिली बॉलिवूड मला फिल्म? जस्ट तू बोलल्यानंतर मला आठवतंय की ही जी रील होती ही तुला आठवतं का की ती रील
जशी शूट झाली आहे त्यावेळी खूप अंधार झालेला. आपण स्ट्रगल करत होतो, लाईट जात होता, हाच रोड होता, इकडेच आपली दिशा करून इकडेच होतो आणि लाईट जाते आम्ही 3-4 रील आधी शूट केलेलं आहे रॅन्डम, आणि त्याच्यानंतर नील बोलला माझी पण एक रील आहे. मी बोललो चल ठीक आहे, आणि खूप इम्प्रोवाइज होत होतं त्याच्यात, कारण ते एनर्जी आणि एवढे मागे 3-4 जण, सौरभ, सगळे होतो, 6 जण शुभम, होतो, सगळे होतं, सगळे कोंबून बसलेले, मी पुढे आणि करण पुढे, बाकी सगळे मागे चौघं कोंबून बसलेले. लाईट नाहीये या एका या लाईट वरती, ते लाईट घ्यायला तुम्ही ते रील मध्ये बघ, सगळे असे पुढे उभे, तोंडावर लाईट होते, ग्रेन्स दिसतात प्रॉपर असे सर्वांच्या चेहऱ्यावर, अंधार होतोय, ब्लू होत आहे, वेगळे वेगळे फ्रेम लागतात, काही कळत नाही, बट रील करायची आहे बिकॉज करायची आहे, ऑप्शन नाहीये. आणि ते बोलतात ना, इट इज ऑलवेज द लो क्वालिटी व्हिडिओ. तो लो क्वालिटी व्हिडिओ आहे आयफोन वरती. मला अजून पण आठवतं, आपण एक्झॅक्टली आज स्पॉटला होतो आणि तो एक वाक्य बोलला, त्याच्यावर आम्ही खूप आपण सगळे हसलेलो. फोन उभा नव्हता राहा तिकडे, ठीक आहे, तर आपण शेवटी आपण तो गणपतीला टेकवला फोन असा आणि याच्यावर शूट केलं. आणि तू एक लाईन बोलला, अजून माझ्या कान वाजतील, बोलतो की एवढे पैसे कमवले तरी एक भिकारी आतमधला मोबाईल लावायचा आयटम नाही घेऊ शकत आहे आपण, आणि अजूनही नाही आमची हा पण आता कॅमेरा असा हातात नाही सुधारत, एक डिव्हाइस नाही बनलंय मला असं एकही ज्याच्यात मोबाईल लागू शकतो प्रॉपर. त्या दिवशी पण आपण एक आम्ही आता वॅगनरचा व्हिडिओ शूट केला, एवढे प्रॉब्लेम आले तो मोबाईल लावायला मध्ये, काय माहिती काय आहे, पण ते कधी अजून झालेलं आहे. मला असं वाटतं की सम थिंग्स आर meant to be that way only. It works that way only. पण बघा असं आहे ओव्हरऑल की एक रील तुम्हाला कुठपर्यंत नेऊ शकते, आणि नेव्हर थॉट की असं काहीतरी होईल किंवा असं काहीतरी. म्हणजे आय थिंक दिस इज द म्हणजे बिगेस्ट अचीवमेंट एका वेमध्ये, की भाई आपण एक लिहितो काहीतरी रील करतो आणि तो एका फिल्ममध्ये तसा शूट होतो. लाईक नॉट इव्हन युअर कॅरेक्टर, म्हणजे बरेच लोकांचे कॅरेक्टर फेमस होऊन तसे पण काही लोकांनी कामं केले. त्याच्यात त्या फिल्म मध्ये मला वाटतं धारणा पण आहे, धारणा एक कॅरेक्टर घेतलेला आहे, ती पण तिथून परफेक्टली तिला. बट मला ही भारी वाटते की स्क्रिप्ट सीन बेसिकली एक काही वेगळीच फिलिंग आहे, म्हणजे मला वेगळं हे वाटतंय. आता पाहिजे होता उद्या, पण आता तू नाही आहेस प्रेमियर. माझे आई बाबा जाणार आहेत, मी बोललोय त्यांना की ते तुम्ही तरी जाऊन बघा आणि मला सांगा काय कसं काय. पण प्रेमियरला राहायचं होतं महत्वाचं. बट हेच होतं की काल पण जसं आपण बोलत होतो की एवढ्या गोष्टी हे फास्ट होत आहेत की ते रिअलाइज व्हायच्या आधीच ती गोष्ट निघून दुसरी गोष्ट पुढे येते, आणि मग ते असं होतं की हे एन्जॉय करू का ते एन्जॉय करू का, तिथे लक्ष देऊ का. म्हणजे आता प्रेमियर आहे त्या फिल्मचा, आता आहे उद्या असणार आहे प्रेमियर. हा नाही, हा एका वेगळ्या एक्साइटिंग गोष्टीसाठी पुढे चाललाय. मी पण पुढे एका वेगळ्या एक्साइटिंग गोष्टी चाललंय, त्याचं सांगू शकत नाही. पण ही रिअलाइज करेपर्यंत पुढची एक्साइटिंग गोष्ट इथे येऊन थांबली आहे. केलेली गोष्ट रिअलाइज नाही होते. पण दॅट इज व्हॉट इज लाईफ इज. आणि एक्स्ट्रीमली म्हणजे काय बोलतो प्रिव्हिलेज फॉर दिस लाईफ. ऑलवेज ग्रेटफुल अँड प्रिव्हिलेज आहे आम्ही, असं वाटतं. तुम्ही सगळ्यांनीच त्या रीलवर एवढं प्रेम किंवा जे काही कॉन्टेंटवर दिले त्याच हे कॉन्ट्रीब्युशन तिकडे येतं. सो वन पार्ट ऑफ यू इन दिस इज दॅट यू आर ऑल्सो पार्ट ऑफ दिस. की मला असं वाटतं की तुम्ही जर पोहोचवलं नसतं तर मग ते काय, आता तुम्हीच आवडलेली रील तुम्ही जाऊन थिएटर मध्ये पण बघा. इट्स ऑल अबाउट यू, वी आर ओनली द मीडियम्स. असं झालंय. श्वेता जी ओव्हर ऍक्टिंग केली, म्हणजे काही नॉनसेन्स. मोस्ट पहिलं काय होतं सुरू, पहिलंच बोलतो का तू. ते पहिलं ते गाणं बदल आणि गाणं लागतं म्हणतो करत अरिजित म्हटलं का माहोल दे तू चुप रे यार माहोल अरिजित चाहिए ना मागचे अर्जुन. आणि नंतर मी काहीही फालतू केली, जर तुम्ही रील नीट बघितली, मी असं काहीही करायचं, काहीही चालू आहे आमचं. आणि त्या रीलचा एक्सटेंडेड व्हर्जन होता जो नंतर रील मध्ये आला ना. मी तुम्हाला सांगतो आज मी तुम्हाला सांगतो काय होतं सगळं होतं वगैरे. मी हात बीत चोरतो वगैरे, स्वतः वगैरे करतो वगैरे. हे लोक स्टिअरिंग वर माझे हात ठेवतात वगैरे. नंतर हे लोक होतात डिवाइन का गाणं लागा आणि मग डिवाइनचं गाणं वाजतं आणि डिवाइनचं गाणं वाजलं मी परत दाखवतो सिमेंटच्या निक लागवला. तू गातो पण ना ते गाणं. अशी ती ऍक्च्युअल रील होती. पण ती कधी ऑफकोर्स तेव्हा ते 1.5 मिनिटाचं 1 मिनिट मला वाटतं 2021 1 मिनिट
असेल 21 ला 1 मिनिटं होतं ते 1 मिनिटात बसवायचीच होती. सो तो चॅलेंज होता तेव्हा. बट वॉट एव्हर, झूम इन झूम आउट करून कट लावून पटपट 1 मिनिटात बसवली ती कशी बशी. आणि काय कसं म्हणजे काय म्हणजे मी बोललो ना तेच आहे की म्हणजे आता असं वाटतं की आता आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा असं वाटतं धर्माची फिल्म. फोन आले आम्हाला खूप मोठ्या मोठ्या लोकांचे की भाई धर्माची फिल्म. मी बोललो एन्जॉय करतोय बट टेन्शन आहे की जे पुढे करायचं आहे ना, जे आहे पटकन लागून जिथे मी इथे नाहीये त्याचं टेन्शन की ते करायचं. सो ते मजा येते भाई. म्हणजे ह्याचं काही कंप्लेंट नाही की प्रेशर आहे किंवा एन्जॉय करता नाही येते. हे सगळे एन्जॉय करता येते. आणि आमच्यापेक्षा असं वाटतं की तुम्ही जास्त एन्जॉय करता जेव्हा तुम्ही आम्हाला बघता आणि तुम्ही बोलता की भाई तुम्ही असं काहीतरी केलं तर बरं वाटलं, की इट फील्स लाईक इट इज युअर सक्सेस. तर ते खूप बाप वाटतं आम्हाला असं जरा बघून. म्हणजे खूपच चांगलं वाटतं. कधी प्लॅन नव्हतं केलेलं या सगळ्या गोष्टी करायच्या. काय 2015 काय करायचो आणि आता काय करतो आणि कुठे पोचलो आणि काय एकदम रॅन्डम गोष्टी चालू आहे. धर्मा फिल्म इज विल बी लाईव्ह फ्रॉम हे व्लॉग 2 ऑक्टोबर 2025. 2 ऑक्टोबर रिलीज होतोय. व्लॉग येईपर्यंत ते सगळं आलेलंच असेल. तर नक्की जा फिल्म बघा आणि प्लीज आम्हाला असा फोटो काढून पाठवा आणि आम्हाला दोघांना टॅग करा. कारण आम्हाला भारी वाटेल की थिएटरमध्ये तुम्ही आम्हाला बघताय. कारण पहिल्यांदा माझं तर पहिली फिल्मच पहिली आहे जी थिएटरमध्ये फिल्म केल्या मी 3-4 शूट सो घराचे 1, 2, 3, 4 येऊन गेले का त्याची. इव्हन ब्लॅकआउट OTT वर. हा OTT वर होती. पण त्याची फिल्म म्हणून भाई अभी जो मैं जाके देखूंगा प्रीमियर में. पण ह्याच्यात पण अजून एक गोष्ट आहे की दिस फिल्म इज अ फिल्म. म्हणजे आम्हाला प्राऊड वाटतं या फिल्मचं. पण ह्याच्यापेक्षा एक बाप गोष्ट आहे ते तर तुमको पता ही नाही. तुम्हाला पागल होने वाले हो. फिर उसके लिए रेडी रहो. मग फटाके वगैरे फोडा. आमच्यावर दूध वगैरे टाकते. रजनीकांतला भलतंच दूध टाकते भाई. ते तर भाई खूप धमाल आहे ना. त्यासाठी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि म्हणजे त्याच्या पुढे किंवा मागे किती कामं असले ना पण त्याच्यासाठी खूप जास्त एक्सायटेड. आणि तुम्ही तर भाई वेडे होणार. यू आर नॉट रेडी फॉर इट. मतलब एव्हरी क्रिएटर किंवा एव्हरी ॲक्टर्स ड्रीम असतं असं काहीतरी करायचं. मला असं वाटतं ते. आणि आम्हाला भेटलं. आणि अगेन व्हेरी ग्रेटफुल फॉर इट. जे कोण लोक त्याच्याशी कनेक्टेड आहेत. आता जास्त बोलू नाही शकत. तुम्ही गेस करू शकता खाली कॉमेंट्समध्ये काय ते. बाय. मित्रांनो, as you see, I'm ready with the new clothes and everything. आणि लुक वगैरे सगळं आपलं झालेलं आहे. मेकअप वगैरे सगळं झालेलं आहे. फॉर माय फर्स्ट ever in Bollywood debut of Dharma film. I have my boys with me, Rajat Yawalkar, रोहित यावलकर, संजय दत्त. लुक त्यांनी तिकडे टाकलेला आहे. आणि हे लोक माझ्यावर फिल्मच्या शूटला पण होते आणि आता हे लोक प्रेमियरला पण आहेत. श्री आलेली नाही आहे. ती थोडंसं कामात अडकलेली आहे. आणि व्हॉट एल्स डू यू वॉन्ट इन लाईफ. जेव्हा तुम्ही एक रील करता आणि ती रील तुम्हाला आता बिग स्क्रीनवर बघायला मिळणार आहे. व्हेरी एक्साइटिंग डे. लेट्स गो टू द प्रेमियर. बघूया की स्क्रीनवरती कशी दिसते. कुछ भी कर लेकिन अरिजीत सिंग मत लगाओ. Let's go. अमरेंद्र बाहुबली यानी मैं माहिष्मती की असंख्य प्रजा और उनके धन मान और प्राण का रक्षक और महाराज भल्लाल देव की सर्व सेना का अध्यक्ष $1 का टूर एक बिलियन नाम तुम कितना 8,000 करोड़ वर्ल्ड चैंपियन है. किस वर्ल्ड चैंपियन हो. घटिया खेलते हो. अनन्या तो धन्य हो गई यार. मैं भी शादी कर लेता है यार इससे. मिला कर खुश हो जाए
गाडीचा सीन फिल्म मध्ये नाहीये. तो बोलला की अरे सॉरी यार त्याला सीन काट दिया तुम लोग का, इसलिए हम लोग ने रील डाला. काय ठेवला काय बाकी सगळे पार्ट आहेत सगळे आपण सगळे मॉन्टाज मध्ये म्हणजे आहेत. ते बाकी सगळे सगळे सीन आपले सगळे सीन आहे. फक्त तो गाडीचा जो मेन आहे ना तो नाहीये म्हणून तो इंस्टाग्राम वर आहे. आणि आता लोक गाड मारणार पिक्चर बघायला गेले. पण त्यांनी आता म्हणजे काय माहिती त्यांनी क्रिएटिव्ह कॉल घेतला असेल तो. बट मला असं वाटतं की त्यांना ते त्याच्यात ते बसत नसेल ते कुठेतरी किंवा काहीतरी. मला तो एडिटर पण भेटला, गोसावीचाच मित्र आहे एडिटर ज्याने एडिट केलंय. तो बोलला की अरे डिरेक्टरला क्रिएटिव्हली बसत नव्हतं तर ते त्यांनी काढून टाकलं. म्हणजे फिल्म मध्ये बसत नव्हतं, सीनचा काही हे नव्हतं. मग ते मला शशांक सर पण बोलले की अरे काट दिया पर इसलिए हम लोग ने रील डाला. पण त्याने आपलं नाव टाकलंय स्टार्टिंगला भाई स्पेशल थँक्स मध्ये. हा भाई म्हणजे खूप चुनिंदा लोगों का नाम आहे आगे. एंडला माहितीये मी तो विसरलेलो सीन की आपण त्याला सांत्वन करतो तो रडत असतो फोर्टला. तो लास्टला तो एक आहे पण आहे ठीक आहे. आपल्या नशिबात मराठीच फिल्म आहे. आपला धर्म तो आहे. आपला धर्म तो आहे, धर्मा नाही. सो मित्रांनो जस्ट बघून आलेलो आहे मी फिल्म. मजा आली, खूप चांगला पिक्चर आहे ॲक्च्युली. एंटरटेनिंग आहे आणि ओव्हरऑल ॲज एक्सपेक्टेड. मला तर असं वाटलं की खूप साऱ्या गोष्टी कट होतील पण मेनच सीन कट होईल नव्हतं वाटलेलं. पण बाकी सगळे सीन आहेत आणि जो मेन सीन मला वाटला तोच नाही आहे. पण ठीक आहे व्हॉट एव्हर इट इज. ऑफकोर्स डिरेक्टरचा कॉल असतो तो आणि क्रिएटिव्ह कॉल असतो आणि अशा अनेक लोकांचे अनेक सीन आयुष्यात कापले जातात. त्याच्यापैकी एक सगळ्या नवीन नाही सगळ्या गोष्टीमध्ये. पण आय एम हॅपी दॅट एक ॲटलिस्ट एक फिल्ममध्ये एक पार्ट आपलं एंट्री तरी झालेली आहे आणि चांगल्या लेवलला चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आणि चांगल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आपली फिल्म आलेली आहे. बट तुम्ही पण नक्की जा, नक्की बघा आणि एन्जॉय करा गाईज. आणि सांगा कसा वाटला तुम्हाला ती फिल्म कशी वाटली. आणि थोडंसंच आहे आमचा पार्ट बट जो काय तो कसा वाटला तुम्हाला कसा वाटला भाई. तुम्हाला काय वाटलं. मला चांगलं वाटलं. शेवटी तेच आहे की बॉलिवूडमध्ये डेब्यू झाला मस्त. डेब्यू नाही बोलू शकत त्याला डेब्यू नाही मतलब ऍटलीस्ट हा काय जे काय बोलतात त्याला ते टिकमार्क लागला बेसिकली. सुरुवात झाली पण सुरुवात धर्मामध्ये झाली ती मोठी गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना एवढा पण मित्र हे चान्स मिळाला पण भरपूर लोक हिंदी फिल्म मध्ये नाही झाली. धर्माच्या क्रेडिटच्या आधी खूप मोठी गोष्ट आहे. ऑल्सो जरी हा सीन नसला तरी तो सीन रील वरती आहे. म्हणजे असं नाहीये, असं मी खोटं बोलत नाहीये. ते लोकांना होतो मी पिक्चर मध्ये असं नाहीये, होतं खरंच होतं. जो सीन आहे तो त्यांनी आधीच पोस्ट केला आहे माझ्या प्रोफाईलवर. जर तुम्ही बघितलात तर बघितलं असेलच, नसेल तर आता पण आहे. इंस्टाग्राम प्रोफाईलवरती आहे. धर्मा, शशांक सर, करण आणि वरुण धवन असं आम्ही एकत्र कोलॅबमध्ये तो सीन टाकला आहे. व्हेरी स्वीट ऑफ देम ॲक्च्युली की त्यांनी तो सीन गायबच करण्यापेक्षा ॲटलिस्ट त्यांनी सोशल मीडियावरती तो पोस्ट करून आमच्यासाठी म्हणून की भाई हा सीन आपण टाकूया तुमच्या प्रोफाईलवरती असू दे. आणि वरुण धवन वॉज ऑल्सो काइंड इनफ टू कोलॅबरेट विथ अस ऑन दॅट सीन ऑन इंस्टाग्राम. सो इन अँड ऑल मी खूप खुश आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून काय मला जास्त अपेक्षा नव्हतीच आणि ठेवायची नव्हती. मी कधी ठेवतही नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि तेच चांगल्या गोष्टींपैकी ही एक चांगली गोष्ट आहे. मला वाटतं ह्या नोटवरतीच आपण हा व्लॉग संपवूया. फिल्म नक्की बघा आणि मग आम्हाला इकडे येऊन कॉमेंटमध्ये ह्या व्लॉगच्या खाली सांगा कसा वाटला तुम्हाला आमचा पार्ट आणि हा व्लॉग पण कसा वाटला मित्रांनो ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन येतो. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.